राजकीय पोळी बांधण्याचं काम उद्धव ठाकरेजी करतायत, त्यांना लखलाभ आहे. परंतु मूळ मुद्दा काय आहे की आता जनाधार वापस गेला म्हणून भगवान प्रभू रामचंद्राची आठवण करणे. जेव्हा आपल्याला अयोध्येच्या प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा जे निमंत्रण होतं तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्या कार्यक्रमाला जायला तयार नाही, त्या कार्यक्रमाला फिरकले नाही. कधी भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचा त्या ठिकाणी जागर केला नाही. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी भगवे ध्वज फडकायला पाहिजे त्या ठिकाणी पाकिस्तानचे ध्वज फडकले. हे सारं सहन केलं आहे उद्धव ठाकरेजींनी. आणि आता मताच्या लांबून चालण्याकरता तुम्ही भगवान प्रभू रामचंद्रजींना विसरले. आणि आता पुन्हा जेव्हा तुमचं सारच गेलं हातून तेव्हा तुम्ही आता पुन्हा एकदा आस्था, संस्कार, संस्कृतीचं काही त्यांना घेणदेण नाही. केवळ राजकारणाकरता असं आंदोलन आहे. मला वाटतं आंदोलन करण्या प्रत्येकाचा अधिकार आहे, तो त्यांनी केला पाहिजे. पण भगवान प्रभू रामचंद्राचा नावाचा वापर राजकीय करणे हे काही योग्य नाही. मला तर वाईट वाटतं की हनुमान चालीसा ज्या नवनीत राणांनी पठण केला त्यांना 14 दिवस जेलमध्ये ठेवण्यात आला उद्धवजी मुख्यमंत्री असताना. तेव्हा कुठं गेला होता तुमचा हा त्या ठिकाणी तुमची आस्था, तुमचं प्रेम. त्यामुळे राजकीय आंदोलन याला काही फार हवा देण्याची गरज नाही, फार त्यावर चर्चा करण्याची गरज नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असं दावा आहे. त्यांचा पक्ष त्यांना वाढवण्याची त्यांची जबाबदारी आहे. दोन पक्ष एकत्र करणे की एकटे एकटे राहणे शेवटी त्यांच्या पक्षाचा निर्णय करण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय करावा. जयंत पाटलांना जे आहे ते जयंत पाटील जे आहे मुख्यमंत्र्यांना भेटल्यामुळे राष्ट्रीय चर्चा सुरू आहे की जयंत पाटलांना अर्थमंत्री. परवा माझ्याकडे जयंत पाटील 2 तास एका मीटिंग करता येऊन गेले. मुख्यमंत्र्याकडे ते मधल्या अधिवेशन काळामधले काही त्यांनी प्रश्न उपस्थित त्याबद्दलची चर्चा करा. शेवटी आम्ही जे राजकीय लोक किंवा वेगवेगळ्या पक्षाचे आमदार किंवा खासदार मंत्री म्हणून आमच्याकडे येतात, मुख्यमंत्री म्हणून येतात, त्याचा अर्थ राजकीयचा अर्थ काढणे, राजकीय विश्लेषण करणे हे जे त्या ठिकाणी हवेमध्ये बाण सुरू आहे ना, हवाबाण हरडे तर सुरू आहे. काही त्यात तथ्य नाही आहे. दोन्ही शिवसेना एकत्र येतील असं आमदार रवी राणांनी दावा केलेला आहे. रवी राणा काय बोलले मला माहिती नाही. पण आज तर एकनाथ शिंदेची शिवसेना ही अधिकृतपणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर काम करणारी शिवसेना आहे. त्यामुळं पुढचं भविष्य मला माहिती नाही, मी भविष्यकार नाही. आगामी काही दिवसामध्ये आषाढी एकादशीला 16 पंढरपूर शासकीय मुख्यमंत्री येणार आहे. मात्र त्याला एक आंदोलनाचं गालबोट लागू शकते, कारण जे स्थानिक आहेत त्यांनी कॉरिडॉरला विरोध केला आहे. त्यांनी जे दुकाने आहेत ते बंद ठेवून काळे झेंडे दाखवणार आहेत असं त्यांनी सांगितलं. मला वाटतं की ही परंपरा आणि प्रतिष्ठा आहे महाराष्ट्राची की आषाढी एकादशीला माननीय राज्याचे मुख्यमंत्री हे पूजा करतात. आणि अशावेळी असं विघ्न आणणे पूजेमध्ये हे काही योग्य नाही. धर्मकार्यामध्ये कोणी विघ्न आणू नये. काही पंढरपूर कॉरिडॉरचे प्रश्न असतील तर सरकार स्वतः याच्या ठिकाणी पुढाकार घेईल. मी भूसंपादन मंत्री आहे, मी पुढाकार घेईल. पण आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे यावं, मी त्या ठिकाणी पुढाकार घेईल. पण पंढरपूरमध्ये शासकीय पूजेच्या वेळी मात्र अशा प्रकारचं पंढरपूरचं जे नाव आज संपूर्ण जगभर, विठू माऊलीचं नाव जे आज जगभर आस्थेचं केंद्र आहे, त्या ठिकाणी आंदोलनाचं मात्र त्या ठिकाणी कुठलाही प्रसंग होऊ नये अशी माझी विनंती सर्व आंदोलनकर्त्यांना आहे. संजय राउत इन्होंने कहा है कि अगले मुख्यमंत्री आप होना चाहिए, कैसा देखते हो इसको? परवा माझं ट्वीट वाचलं असाल. परसों मैंने इसके बारे में पूरा स्पष्टीकरण दिया है और आप बहुत पुरानी बात यहाँ पे कर रहे हैं. मैंने ऑलरेडी इसके बारे में कहा है. सर शेवटचा प्रश्न. सोनम वांगचूक जे आहेत उपोषणाला बसलेले आहेत ते शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे. काय म्हणतात? केवळ आणि केवळ राजकीय आंदोलन आहे. यापेक्षाही मोठ्या पेपरफुटी देशात घडलेल्या आहे. मी समर्थन करणार नाही पेपरफुटीचं. पण जेव्हा अनेक काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये पेपरफुटीचा सिरियल चालू होती
तेव्हा वांगचुक कुठे गेले होते, तेव्हा विरोधी पक्षाचे लोक कुठे गेले होते, तेव्हा त्या ठिकाणी सत्ताधारी पार्टी तेव्हा काँग्रेस होती, ते का चूप बसली होती. आमच्या सरकारने जशी आम्हाला त्या ठिकाणी सुखसुख मिळाली, सरकारने सुमोटो कारवाई केली आहे. सरकार पुढे जाऊन कारवाई करत आहे. पहिले तर तक्रारी करायला लागायच्या, तक्रारीवर त्या ठिकाणी कारवाई होत नव्हती. आता तर ही कारवाई जी केली नीट आणि या सर्व पेपरमध्ये, सरकारने स्वतः पुढाकार घेतला आहे. सरकारने स्वतः या ठिकाणी पुढाकार घेऊन या सर्व पेपरफुटी तपासलेल्या आहे. त्यामुळं केवळ राजकारणाकरता असे आंदोलन सुरू आहे, एक निगेटिव्हिटी नरेटिव्ह तयार करण्याकरता आंदोलन सुरू आहे. मला वाटतं की यामध्ये मंत्री म्हणून मंत्र्याचा काही दोष नसतो काम करताना. शेवटी प्रशासनाची जबाबदारी काय असतं का, असतं मंत्र्यावर, ती सामूहिक जबाबदारी असतं. पण मला असं वाटतं की हे आंदोलन केवळ राजकीय स्टंट आहे आणि या स्टंटला कोणी बळी पडणार नाही. आमचे धर्मेंद्र प्रधानजी योग्य पद्धतीने काम करतात, एक उत्कृष्ट मंत्री आहे मोदीच्या सरकारमध्ये. त्यामुळं पेपर फुटी ही घटना जी आहे ती पोलिसांनी पकडली आहे, वरिष्ठ केंद्रीय त्या ठिकाणी एजन्सीने पकडलेली आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा पेपर फुटी होणे, केंद्र सरकारच्या कुठल्याही पेपरमध्ये पेपरफुटी होऊ नये याकरता दोन्ही सरकार जागृत आहे. यानंतर मात्र अशी घटना या महाराष्ट्र देशात होऊ नये आणि विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आत्महत्येसारखी पाळी होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे का, ती घेतली पाहिजे. याकरता आम्ही सर्व काम करतो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.